वर्षाचा पोटचा पोरगा या स्वराज्यासाठी अर्पण केला। अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानव व तमाम बहुजनांचे उद्धारकर्ते खऱ्या संतांना विनम्र अभिवादन करतो। मंचावर उपस्थित माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, तसेच सर्व पाहुणे मंडळी आणि तुम्ही ऐकत असलेले सर्व मान्यवर मंडळी, मी जास्त वेळ घेणार नाही, 2 मिनिटातच असं निघतो तो। सर्वांना पहिल्यांदा जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। आपण सर्वांनी 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या असतील, कोणाकडे दिल्या? पण मात्र आपल्यासाठी एक विशेष खास दिवस होता, तो दिवस म्हणजे भीमा कोरेगाव शौर्य दिवस, बरोबर ना मित्रांनो? व्यवस्थेने नाकारलेला समाज जेव्हा बंड पुकारतो तेव्हा इतिहास घडण्याच्या गोष्टी नाही तर अजरामर कथा निर्माण होतात। आणि भीमा कोरेगाव हे युद्ध नसून, पेशवा आणि महाराजांमधील युद्ध नसून, हे एक लढाई होती आत्मसन्मानाची। अरे आम्ही सुद्धा माणूस आहोत, आम्हाला सुद्धा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, हे दाखवून देण्याची लढाई होती। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा विषय आत्मसन्मानाचा येतो तेव्हा आपल्या समोर 500 लोकांच्या समोर 28,000 लोक जरी असले तरी त्यांना गाडून पुढं चालण्याचं आपल्या बळ जेव्हा उरत येतं, याचा साक्ष म्हणजे भीमा कोरेगावचा विजय स्तंभ। मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाही। भीमा कोरेगाव शौर्य दिवस आणि त्याचप्रमाणे 1 जानेवारी 1848 ला महात्मा फुलेंनी पहिल्यांदा मुलींची शाळा सुरू केली पुण्या येथे, हा एक विशेष दिवस। आणि आज 3 जानेवारी सावित्रीबाईची जयंती। मित्रांनो, घोड्याच्या टाकापासून तर तलवारीच्या टोकापर्यंत, शिवरायांच्या तलवारीपासून तर बाबासाहेबांच्या लेखणीपर्यंत, महात्मा फुलेच्या समतेपासून तर शाहू महाराजांच्या ममतेपर्यंत, गाडगेबाबांच्या झाडूपासून तर राष्ट्रसंतांच्या तुकडोजीपर्यंत इतिहास या महाराष्ट्राला लाभलेला आहे। कारण ही संतांची संतभूमी, रणवीरांची रणभूमी, क्रांतीवीरांची क्रांतीभूमी आणि कर्मवीरांची कर्मभूमी। आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावात सावित्रीबाईचा जन्म झाला। या छोट्याशा गावामध्ये सावित्रीबाईचा जन्म झाला। अगदी सावित्रीबाई आपल्या 19व्या शतकात या सावित्रीबाईचा जन्म झाला। सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी भारताच्या तेजस्वी नारी